ज्ञानेश्वरीचा पहिला अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी केलेलं नमन आणि त्यांची अनेक अध्यायांची नमनं दुसऱ्या अध्यायात नाही आहे, तिसऱ्या अध्यायात नाही आहे, पाचव्या अध्यायात नाही आहे, सातव्या नाही आहे आणि आठव्या नाही आहे. बाकीच्या सगळ्या अध्यायांना नमनं आहेत. नमनं म्हणजे आपण ज्याला मंगलाचरण म्हणतो. संस्कृतामध्ये सामान्यतः मंगलाचरण केल्याशिवाय ग्रंथाला सुरुवात केली जात नाही. तीच प्रथा, तीच पद्धती प्राकृतामध्ये सुद्धा माऊलींनी काय, अलीकडच्या अनेक संतांनी, अनेक लेखकांनी पोथी लिहिताना सुद्धा पहिल्यांदा मंगलाचरण करून स्मरण करूनच विषयाला हात घातलेला आहे किंवा विषयाकडे वळलेले आहेत. त्यामुळे इथे हे जे मंगलाचरण आहे ते मंगलाचरण या रूपाने केलेलं आहे. त्याला नमन असं नाव दिलेलं आहे. आणि ती जी नमनं आहेत ती ज्ञानेश्वरीची नुसती नमनंसुद्धा अप्रतिम आहेत. माऊलींनी ज्या पद्धतीने नमनं लिहिलेली आहेत. तर आता इथे आपण सुरुवात करूया आज ज्ञानेश्वरीला. श्री गणेशाय नमः या पद्धतीने पहिलं मंगलाचरण झालं आणि त्यांचं आता मूळ मंगलाचरणाला सुरुवात झाली. ओम नमोजी आद्या. तर हा ओंकार जो आहे तो ओंकार हा मंगलाचरणाचा पहिला शब्द आहे की त्या ठिकाणी नमन करताना त्या परमेश्वराला नमन केलंय जो ओंकार स्वरूप आहे. त्या ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे जो मूळ आहे, जो आमच्या सगळ्या सृष्टीचं मूल स्वरूप आहे, जो अनादी आहे, असा जो ओंकार आहे. आता परमात्मा त्याला नमन केलं हे त्या ओंकाराच्या माध्यमातून केलं. का केलं? मोठे श्रेष्ठ तत्ववेत्ते आहेत माऊली. प्रत्येक शब्द तिथे तसाच का योजतात त्याचं एक प्रयोजन आहे की ओम म्हणून का नमस्कार केला. तर ओम म्हणून नमस्कार करण्याचं कारण असं की आद्या मूळ मांडुक्य उपनिषदामध्ये, गीतेमध्ये एकाक्षर ब्रह्म असं त्याचं वर्णन केलं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकार हा भूत वर्तमान भविष्य आहे. ओंकार हा प्रतीक आहे, प्रतीकाच्या अतीत आहे. ओंकार काल आहे, कालाच्या अतीत आहे. म्हणजे ओंकार काय आहे? ओंकार सगुण आणि निर्गुण यांच्यामधला पूल आहे, यांना सांधणारा दुवा आहे. एकाच वेळी तो सगुण आहे आणि निर्गुण आहे. ज्या ओंकार रूपामध्ये आम्ही त्याला पाहतो ते जे त्याचं रूप आहे, कारण ते नाम म्हणून ओंकार म्हणतो आणि ते ओंकार म्हणून एक चित्र पाहतो किंवा एक वर्ण पाहतो. तो खरा वर्ण नव्हे, ते त्याचं रूप एवढंच म्हणू ओंकाराचं की ते जे रूप आहे ओंकाराचं ते पाहतो. म्हणजे ओंकाराला सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपामध्ये आम्ही पाहू शकतो. नव्हे ते त्याचं स्वरूप आहे असं उपनिषदांनी म्हटलेलं आहे आणि तसंच गीतेनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे त्या ओंकाराला नमस्कार केलेला आहे. कारण तो एकस्वरूप नाही आहे, तो केवळ कुणी सगुण नाही आहे, तर तो सगुण आणि निर्गुण ह्या दोन्हीचं एकत्रित स्वरूप आहे. म्हणून ओम नमोजी, म्हणून तुला नमस्कार असो ओंकारा. आद्या जो ह्या सृष्टीचं आदिमूळ आहे. म्हणजे आम्ही प्रकृतीच्या पातळीवर पाहिलं, लौकिक पातळीवर पाहिलं तरी ते मूळच आहे. आणि संबंध विश्वाच्या मागे असणारं जे परब्रह्म तत्व आहे ते निर्गुण निराकार तत्व जे आहे, अखंड एकरस निरंजन असं जे तत्व आहे ते तत्व पण ओंकाराने आम्हाला त्याचा निर्देश करता येतो. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारांनी आद्य असणारा म्हणजे कोणताही शब्द कोणत्याच बाजूनी व्यर्थ नाही. म्हणजे माऊलींची ओवी पाहताना आपण नेहमी एक बघत जायचं की कुठलाही शब्द निष्प्रयोजन वापरलेला नाही. त्या प्रत्येक शब्दाचं प्रयोजन आहे आणि त्या प्रत्येक शब्दाबरोबर असा तो तोलून मापून वजनाने तिथे बसलेला आहे की आपल्याला मोठं आश्चर्य वाटतं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. हा विषय कोणाचा आहे? वेदांचा आहे. कोण वेदांचा विषय आहे? ओंकार पण. कारण एकाक्षरी ब्रह्मा हे उपनिषदांनी सांगितलंय. उपनिषदांमध्ये 2 उपनिषदं त्या ओंकाराकरता वाहिलेली आहेत. एक मांडुक्य उपनिषद आहे, एक मुंडक उपनिषद आहे. त्या मांडुक्य उपनिषदावरती तर पुन्हा कारिका आहेत गौडपादाचार्यांच्या, त्याच्यावरती शंकराचार्यांचं भाष्य आहे. श्लोक मूळचे अगदी थोडे, 12 श्लोकांचं उपनिषद आहे आणि त्याच्यावरती एवढं काम आहे. इतकं ओंकाराचं महात्म्य वेदांनी प्रतिपादित केलेलं आहे. आणि म्हणून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या दुसरा अर्थ आहे. वेद प्रतिपाद्या
परमेश्वराचं स्वरूप मला वाटलं म्हणून, तुला नाही वाटलं म्हणून. कारण आम्ही जसं व्यवहारात बोलतो, नाही नाही माझा देवावर विश्वास आहे. दुसरा म्हणतो छे हो आमचा देवावर विश्वास नाही. तुझ्या विश्वासावर आणि तुझ्या न विश्वासावर परमेश्वराचं अस्तित्व अवलंबून नाही आहे. आणि आमच्या तर्काने किंवा आमच्या श्रद्धेने ते सिद्धही होत नाही आणि ते नाकारलंही जात नाही. मोठी मोठी दर्शनं आहेत. न्यायदर्शनासारखं दर्शन आहे की ज्या दर्शनामध्ये ईश्वरवाद स्वीकारला का? सांख्यांसारख्यांनी ईश्वरवाद स्वीकारला का? वैशेषिकांनी ईश्वरवाद कसा स्वीकारला? प्रत्येकाने आपण येईल त्या ओघामध्ये त्या विषयांचा विचार करू. पण दर्शनकारांनी सुद्धा वेदांतासारखं ईश्वराचं अस्तित्व स्वीकारलं न स्वीकारलं म्हणून भगवंताचं अस्तित्व सिद्ध किंवा असिद्ध झालं? मुळीच नाही. कारण भगवंताचं अस्तित्व कशाने सिद्ध झालं? ते म्हणाले वेदांनी, मनुष्याच्या अनुमानाने, मनुष्याच्या तर्काने किंवा मनुष्यानी पाहिलेल्या प्रत्यक्ष प्रमाणाने ईश्वराचं अस्तित्व सिद्ध केलं जात नाही. कारण प्रत्यक्ष प्रमाण असं आहे, आत्ता होई हे मूल इतकं चांगलं खेळत होतं आणि काय करावं बघा, ही गाडी अशी आली, मूल त्याच्या पुढे धावलं आणि त्या मुलाला किती लागलं, त्या मुलावरती केवढा अपघाताचा, एवढं लहान मूल आणि अपघाताच्या चपेट्यामध्ये सापडलं. काय देव आहे की नाही? काही देवाला काही वाटतं की नाही? प्रत्यक्ष प्रमाण. की मनुष्य म्हणतो नाहीच आहे देव, देव कसा आहे, क्रूर आहे, निर्घृण आहे. आणि नाही हो असं करणार, असं कुठं देव बी, आमचा काही विश्वास नाही. देव असता तर त्यांनी असं घडवलं असतं का? हे प्रत्यक्ष प्रमाण. अनुमान प्रमाण की अहो जगामध्ये एवढी लोक जन्माला येतात, किती लोक दुःखी असतात, किती लोकांना त्रास होतो. असं असताना सुद्धा जर ह्या लोकांना सुखाचा कुठेही आशेचा किरण दिसत नाही तर कसं म्हणावं देव आहे? आमचा तर निष्कर्ष असा आहे, माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत मी इतकी देवाची पूजा करत होते, इतकं देवाला मानत होते, पण आमच्या घरामध्ये अशी एक घटना घडली की त्या क्षणी माझा देवावरचा विश्वास उडला आणि मी सगळे देव डब्यामध्ये घालून वरती माळ्यावर ठेवून दिले. माझा विश्वास पूर्ण गेला. कोण म्हणतो? अनुमान प्रमाण. आपला एक अनुमान काढलं. त्यानंतर तर्कप्रमाण आहे की अहो देव असलाच पाहिजे, नाही कसा? आम्हाला एक घर चालवता चालवता आमच्या तोंडाला फेस येतोय, हे एवढं सगळं ब्रह्मांड कसं चालवत असेल तो? किंवा कुणीतरी चालवणारा पाहिजे, आम्हाला तर काही कोणी चालवणारा दिसत नाही. याचा अर्थ ईश्वर असला पाहिजे की तो म्हणतो आम्ही मानतो परमेश्वराला. कारण असं आहे की हे एवढं सगळं जगडब्याळा चालवणं काही सोपं नाही आहे, म्हणजे ईश्वर असलाच पाहिजे आणि तो असलाच पाहिजे. म्हणूनच आम्हाला असं वाटतं की आम्ही ईश्वरवादी असावं, आम्ही आस्तिक असावं. इथे आमची शास्त्र आणि दर्शनं असं काही म्हणत नाहीत. आमचं वेदांत दर्शन असं म्हणतं की ईश्वराची सिद्धी फक्त वेदातून होते. म्हणजे ईश्वराचं प्रतिपादन कोणी केलं? आमच्या तर्काने केलं, आमच्या अनुमानाने केलं, आमच्या जीवनात घडलेल्या प्रत्यक्ष घटनांचे आम्ही काढलेले आमच्या बाजूनी त्या घटनांच्या आधारित भावभावनांच्या आविष्कारांनी केलं? नाही केलं म्हणाले. मग ईश्वराचं प्रतिपादन कोणी केलं? ईश्वराची सिद्धी कोणी केली? वेदांनी केली. वेद प्रतिपाद्या, त्याचं प्रतिपादन जर कुणाकडून झालं असेल तर ते वेदातून झालेलं आहे. आम्हाला काय वाटतंय? आम्ही प्रमाण नाही आहे. स्वतः प्रमाण हे कधीच शास्त्राला असत नाही. शास्त्राचा विचार आम्हाला जर अभ्यास करायचा तर आम्ही न्यूटनचा सिद्धांत बघितला आणि आम्ही असं म्हटलं की बा हे ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट. अहो म्हणाले असं काही प्रत्येक वेळीच असतं असं नाही आहे. आता आपली मुलं आहेत, लहान असतात, काय वाटेल तशी वागतात. आता त्यांनी जर रागावून आपल्याला फाट 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 मारलं, अगदी ती लहान मुलं केस ओढतात, पोचकारे घेतात, कुठे चिमटे काढतात, म्हणाले रिॲक्शन त्याची आपली पण तशीच झाली पाहिजे. त्याला आपण चिमटे काढले पाहिजेत, त्याला आपण बोचकारलं पाहिजे, त्याला आपण असं करत नाही. मग म्हणाले हा सिद्धांत कसा सिद्ध होतो? ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट. अरे हा जो व्यवहारातला तर्कवाद आहे, हा याचा तर्कवाद ऐकायला न्यूटन आलेला नाही आहे. न्यूटनला माहिती आहे की याच्या डोक्यात चाललेली जी विचारांची आवर्त आहेत त्या आवर्तावर निसर्ग चालत नाही आहे. याच्या विचारांच्या आवर्तावर निसर्ग चालला असता तर आत्ता या क्षणी या हॉलमध्ये खुर्च्या ठेवायला आजच्या दिवस जागा कमी पडते वाटल्यावर आपण नुसतं म्हटलं असतं जरा भिंतीला मागे हो, की झाल्या 25 खुर्च्या मागे टाकल्या. म्हणजे जाताना तिला म्हटलं पुढे ये, होत नाही. हा निसर्ग आहे, निसर्ग त्याच्या पद्धतीने चालतो, त्याला त्याचे नियम आहेत. त्या न्यूटननी त्या निसर्गाचे नियम लिहिलेत.
त्या नियमांवर आम्ही कोण बोलतो? आम्ही बोलणारे कोणी नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की वेद प्रतिपाद्या आहे, परमात्मा सिद्ध कोणी करायचं? तुम्ही आम्ही नाही, तो वेदांनी सिद्ध केलेला आहे. जय जय स्वसंवेद्या, स्वसंवेद्य आहे. तो कसा आहे त्याचं लगेच लक्षण सांगितलं. पहिल्यांदा त्याला ओंकाराने नमन केलं, त्याचं स्वरूप सांगितलं की जो आद्य आहे. त्यानंतर सांगितलं तो आम्हाला कुठून कळतो, त्याचा पत्ता निश्चित कुठला, की त्याचा पत्ता आम्हाला कळला की तो सगुण निर्गुण या दोन्ही पत्त्यावर पत्र पाठवायचं, तरी ओंकार लिहून पत्र पाठवलं तर पोचतं. आणि ते पत्र कुणाच्या पत्त्यावर टाकायचं? वेदांच्या पत्त्यावर टाकायचं. म्हणजे तो त्याच्या घरी त्याला जाऊन ते पत्र मिळतं. म्हणजे म्हणाले त्याचं नाव ओंकार आणि त्याचं घर वेद, हे तिथपर्यंत पोचलं. तथा त्याचं लक्षण काय? त्याचं लक्षण जय जय स्वसंवेद्या, जो स्वतःला जाणण्याला समर्थ आहे. आम्ही आम्हाला जाणायला समर्थ नाही. आम्हाला डोळे असले तर टी व्हीवर कोण आहे ते दिसू शकतं, चष्मा नसला आणि डोळे आहेत आम्ही काही पाहू शकत नाही. त्यामुळे आम्ही स्वसंवेद्य नाही, आमच्या समोर काहीतरी यावं लागतं, आमची बुद्धी काहीतरी काम करावी लागते. आम्हाला कशाचाही अनुभव घ्यायचा, आम्हाला जर खायचं आहे तर आमच्या जिभेला तिचं काही काम करावं लागतं. प्रत्येकाला काहीतरी साधनाची आवश्यकता आहे. कारण का? पुन्हा आपला मगाचा विषय, कारण आणि कार्य ह्या द्वैतात आमचा अनुभव आहे. खरं म्हणजे द्वैतात नाही आहे, तो त्रिपुटीत अनुभव आहे. आपण आत्ता त्याच्या खोलात नको जायला. तो अनुभव घ्यायला, हा अनुभव घेणारा म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी आम्हाला लागते, तेव्हा आम्ही अनुभव घेतो. भगवंताला यातलं काय लागतं? काही लागत नाही. का नाही लागत? स्वसंवेद्या का? कारण तो ज्ञानस्वरूप आहे. त्याला ज्ञाता आणि ज्ञेय असावंच लागत नाही, कारण ज्ञाता पण तोच आहे, ज्ञेय पण तोच आहे. कारण का? हे तिन्ही मिळून एक ज्ञान हे त्याचं लक्षण आहे. आता लक्षण कसं सांगितलं त्यांनी? स्वसंवेद्या ह्या शब्दाने सांगितलं. ज्ञानरूप आहे म्हणून सांगितलं का? नाही सांगितलं. पण जो स्वतःला जाणायला समर्थ आहे असा जो परमात्मा, तो स्वसंवेद्य. आता त्याला कसं नमन करू? आपण सुद्धा याच पद्धतीने नमन करतो. खूप स्तोत्र म्हटली, खूप जप केले, सगळं पुष्कळ झालं करून. आता आपल्याला वेळ संपत आली आणि आता आपल्याला आपलं सगळी साधना उपासना संपवायची आहे, की आपण म्हणतो झालं आता, आजचं आपलं नेमाचं करून झालं, आता आपण देवाची आरती करू आणि आपला कार्यक्रम संपवू. किंवा आज आपण देवाची आरती करू आणि आपली साधना काय आहे, आज आपलं काय पारायण आहे त्याची समाप्ती करू. का आरती करतो तेव्हा काय करतो? जय जयकार करतो. त्याचा जय जयकार का करतो? कोणत्या तरी शब्दांनी थांबवलं पाहिजे म्हणून. म्हणून हा त्याचा जय किंवा साधू, संस्कृतामध्ये साधू साधू असे दोन हात वर करून साधू म्हणणं म्हणजे आता झालं, आम्ही तुझी जी काही स्तुती केली आता ती अगदी आम्ही आमच्या परिसीमेने तुला साधू साधू म्हटलं, तसं ही आता त्या स्तुतीची आम्ही परिसीमा केली. आणि म्हणून ते म्हणतात आता तुला कसं नमन करू बाबा? म्हणून जय जय स्वसंवेद्या, म्हणून तुझा जय जयकार करतो, म्हणून तुझा जयघोष करतो, म्हणून तुझा महिमा गातो. म्हणून आपला महिमा गाताना त्या महिमेची समाप्ती आपण त्याच्या जय जयकाराने करतो. म्हणून आपण शेवटी कुठेही एक जय जयकार करून तो विषय संपवतो. जय महाराष्ट्र, जय भारत. राजकारणाच्या जरी व्यासपीठावर व्यास नाहीच ते मंचावरती जर आम्ही असलो तरी सुद्धा आम्ही तिथे जय महाराष्ट्र म्हणतो, नाही तर जय भारत म्हणतो. कारण का? आता पुष्कळ बोललो, आता आणखीन काय भारताबद्दल बोलू, आता जय जयकार करतो. म्हणून इथे जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप आहेस तू. तुझ्या ओंकारापासून सुरुवात केली आणि त्या ओंकाराचं शेवटचं लक्षण सांगितलं की तू आत्मस्वरूप आहेस, तू परब्रह्मस्वरूप आहेस. देवा तूची गणेशू. म्हणाले भगवंता, हे परमात्म्या, हे परब्रह्मा, आता तुला कोणत्या रूपात पाहू? आता ओंकाराची भाषा बोललो, त्या ओंकाराचा मी एक प्रस्ताव केला, म्हणजे प्रस्तावना केली. आता त्या तुला मी कशात पाहणार? तूची गणेशू. तूच म्हणजे विघ्नहर्ता आहेस, तूच गणेश आहेस, तूच देवता आहेस, तूच परब्रह्म आहेस. तुझ्या ह्या लक्षणापाशी आलो मी. गणेशू, गणांचा ईश आहेस तू, सगळ्यांना सम्मिलित करणारा आहेस तू. म्हणून तुझं गणेश नाव स्वीकारलं मी, कारण मला सुद्धा सगळ्यांना एका भागवत धर्माच्या झेंड्याखाली आणायचंय.
त्यामुळे तुझं गणांचा नायक हे नाव मला प्रिय आहे. म्हणून देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू. तू जसा गणांचा ईश आहेस तसा आमच्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश देणारा आहेस. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. म्हणे हा निवृत्तीदास म्हणजे ज्ञानदेव असं म्हणतो आहे की आता तुम्ही ऐका, आता मला काय सांगायचंय ते मी सांगतो, अशी माऊलींची भूमिका आहे. आता ते म्हणतात हे शब्द ब्रह्म अशेष, अगदी वेदांमधला त्याच्या खील सुक्तांच्या पर्यंत सर्व काही, ह्या सुद्धा प्रवादाला माऊलींनी उत्तर देऊन टेकलेले. काय म्हणाले? शब्द ब्रह्म. आता जिथे जिथे हा शब्द ब्रह्म इथे शब्द येईल तो तो वेदांना उद्देशून आहे. वेद हे शब्द ब्रह्म आहेत असं म्हणून तो त्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. हे शब्द ब्रह्म अशेष म्हणजे निशेष. वेदामधलं अहो हे काय आहे? ऋग्वेदाचं 10 मंडलं झाली. ह्या 10 मंडलांच्या मागे एक परिशिष्ट आहे. अहो त्या परिशिष्टामध्ये श्री सूक्त आहे, म्हणजे ते खील सूक्त आहे, म्हणजे मागून जोडलेलं सूक्त आहे. ते आहे कुठे? ऋग्वेदाच्या मंडलातलं. किंवा काही सूक्त आहेत जी आम्हाला मंडलामध्ये दिसत नाहीत, पण पॉप्युलरली आम्ही अत्यंत आवडीने आणि पुष्कळ प्रसिद्ध आहेत म्हणून आम्ही त्याचा उपयोग करतो. ते म्हणतात जे जे वेदाशी निगडीत असणारं शब्द ब्रह्माचं स्वरूप आहे ते निशेष इथे मी स्वीकारलंय. म्हणून हे शब्द ब्रह्म अशेष, काहीही शिल्लक न ठेवता. तेची मूर्ती सुवेश. कोण आहे? गणेशा तुझी मूर्ती काय आहे? तुझं रूप काय? आता गणेशाचं रूप सांगतायत. गणेशाचं रूप हे सकल वेद हे तुझं रूप आहे. सकल वेद हेच तुझं रूप आहे, दुसरं तुझं रूप नाही. तेथ वर्ण वपू निर्दोष. त्या ठिकाणी ते शरीर कसं आहे? ती वपू म्हणजे ते शरीर कशाचं आहे? वर्णांचं आहे. आपल्याला माहिती आहे टिळक रोडवरती बहुतेक नीलकंठ प्रकाशनचं दुकान आहे. येथे शब्द सुंदर रूप घेऊन येतात. ज्ञानदेवांच्या ह्या ओवीतल्या ह्या तुकड्याचं भाषांतर आहे. ते म्हणाले इथे वपू कुणाची? वर्णाची. वर्ण वपू आहे. कुणाची आहे? गणेशाची आहे. आणि कशी आहे? ते सगळे वर्ण मोठे सुंदर आहेत. वर्ण 52 आहेत हो, पण म्हणाले हे शब्दब्रह्म केवढं आहे? त्या सगळ्या वर्णांची जी योजना आहे ती इतकी सुंदर केली आहे. म्हणून हे जे तेथ वर्ण वपू निर्दोष, काहीही वेदामध्ये दोष काढायला जागा नाही. शंका घेऊ नका म्हणतात वैदिक वाङ्मयावरती आणि आपल्याला पुढे नेतात. म्हणाले वर्ण वपू निर्दोष मिरवीत असे. त्या ठिकाणी काय आहे? त्या मूर्तीला सुवेश घातलेला आहे. मोठ्या सुंदर म्हणजे सुशोभित केलेली आहे किंवा उत्तम अशा वस्त्रांनी ती झाकलेली आहे. ती जी वस्त्र आहेत तेची मूर्ती सुवेश. ही जी वेद हीच मूर्ती, हीच कशी आहे? सुंदर प्रकाराने नटवलेली आहे. म्हणजे वेद ह्यांनी तुझं वर्ण वपू म्हणजे वर्णांचं शरीर हे वेदांनी सुंदर अशी रचना करून जणू उत्तम प्रकारे सुशोभित केलेलं असं तुझ्या रूपाला दिलेलं एक देखणेपण आहे. आणि ते म्हणतात मिरवत असे. ती मोठी शोभा मिरवती आहे तो वेद त्या ठिकाणी. स्मृती तेची अवयव. तर हे जे स्मृतिग्रंथ आहेत ते स्मृतिग्रंथ तुझे अवयव आहेत. हे चाललंय कुणाचं? गणेशाचं वर्णन. देखा आंगिक भाव. म्हणाले आंगिक भाव म्हणजे शरीराची ठेवण. तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. त्याचे जे अवयव आहेत ते स्मृती आहेत. आता ते अवयव कसे आहेत? तर म्हणाले त्या स्मृतींचा अर्थ केला की ते अवयव म्हणजे लावण्याची ठेव आहे. लावण्य त्याच्या ठिकाणी आहे विशेष रूपाने. आणि ते ठेव म्हणजे त्याचा साठा आहे. ठेव म्हणजे खाण आहे. ती लावण्याची खाण आहे. म्हणजे स्मृतिग्रंथ हे सुद्धा वेदाच्या इतकेच सुंदर आहेत, ते तितकेच प्रभावशाली आहेत. आणि म्हणून त्याचा जी शरीराची ठेवण आहे ती कशी सुगठित आहे बघा. ते जे स्मृतिग्रंथ आहेत ते कसे सुंदर आहेत आपण बघा, की त्याच्यामुळे ती जी शोभा आहे तुमच्या अवयवांची ती विशेष रूपाने खुलून दिसते आहे. म्हणून ते पुढे म्हणतात 18 पुराणे. म्हणजे आता पहिल्यांदा वेद झाले, वेदांच्या नंतर स्मृती झाल्या, स्मृतीनंतर आता पुराणं. ही 18 पुराणं तीची मणिभूषणे म्हणजे जड जवाहीर आहे. त्याच्यामधनं बनवलेले जे अलंकार आहेत
ते सगळे रत्नांचे अलंकार आहेत. पदपद्धती खेवणे, म्हणाले खेवणे कोंदण आहे. कशाचं? प्रमेय रत्नांची. रत्न कोणती आहेत? प्रमेयांची, म्हणजे सिद्धांतांची. म्हणजे सिद्धांतांची जी रत्न आहेत ती कशामध्ये ठेवली आहेत? पदपद्धती म्हणजे छंदोबद्ध रचना केलेली आहे. ते कोंदण आहे. एखादं कानातल्याचं कोंदण करावं आणि त्याच्यामध्ये रत्न बसवावीत एखाद्या कुडीमध्ये, तसं ती जी कुडीचा बाहेरचा घाट आहे तो घाट म्हणजे छंदोबद्ध रचना आहे. आणि ती छंदोबद्ध रचना आहे, त्याच्यामध्ये जी रत्न आहेत ते सिद्धांत आहे. सिद्धांत रूपी रत्न त्याच्यामध्ये आहेत. पदबंध नागर, नागर म्हणजे शहरी, चांगलं सुधारित अशा प्रकारचं जे पदबंध आहेत, जी छंदोबद्ध रचना आहे, तेची रंगाथिले अंबर, तेच सुंदर रंगाने रंगवलेलं असं वस्त्र आहे तुझं. ते जे छंदोबद्ध रचना आहेत, कसे छंद असावेत, कोणते वापरावेत, एकानंतर एक कसे वापरावेत आणि त्याच्यानी सौंदर्य कसं वाढवावं भाषेचं. जेथ साहित्य वाणे सपूर, म्हणाले जेथ साहित्य म्हणजे प्रत्यक्ष लिखाण सारस्वत, त्याच्यामध्ये जिथे अलंकार कोण आहेत तर वाणे सपूर उजाळाचे. म्हणाले कसं आहे ते? त्याचा सपूत म्हणजे त्या तो जो वाण आहे, तो वाण म्हणजे त्याचा पोत आहे, म्हणजे त्याचे कापड आहे. तुझ्या अंगावरती जे रंगवलेलं वस्त्र आहे त्याचा रंग तर सुंदरच आहे म्हणाले, तुझ्या ज्या वस्त्राला दिलेला आहे त्याचा, पण त्याचं पोत किती सुंदर आहे, अगदी पातळ, अगदी मुलायम, जशी ढाक्याची मलमल असावी तसं मोठं अगदी सुंदर मुलायम पोत असलेलं जे वस्त्र आहे ते कसं आहे तर ते साहित्यातले अलंकार आहेत, की ज्या अलंकारांनी हे सगळं काव्य सुशोभित केलेलं आहे. ते साहित्यातले जे अलंकार आहेत वेगळे वेगळे, ते अलंकार म्हणजे तुझ्या रंगवलेल्या वस्त्रावरती असणारा त्याचा उजळ असा, सुंदर चमकणारा असा उज्ज्वल दिसणारं असं मोठं, आजच्या भाषेमध्ये बोलायचं तो फुल टिश्यू, की त्याच्यामध्ये ती साडी, ते वस्त्र अगदी टिश्यूच आहे, कारण सगळं चकचकतं, कुठेही त्याच्यामध्ये चमक नाही असं होत नाही, असं पूर्ण चमकणारं वस्त्र आहे ते. आणि म्हणून देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका. आता म्हणाले याच्यामध्ये या साहित्याचा एक भाग मी तुम्हाला सांगितला, आता साहित्याचा दुसरा भाग सांगतो. म्हणाले की ज्याच्यामध्ये काव्य आणि नाटक आहे, जे निर्धारिता स कौतुका. तुम्हाला काव्य कसलं, नाटकं कसली, ते काय वाचायचे? अध्यात्म म्हणजे काय? त्याच्यामधला अध्यात्म विद्या, विद्यानाम, सर्व विद्यांच्या मध्ये श्रेष्ठ विद्या अध्यात्म विद्या आहे, तर तिच्या पुढे कुठे काव्य नाटक सांगताय? नाही म्हणाले, कौतुकाने बघा त्याच्याकडे, काव्याकडे आणि नाटकाकडे. त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. आता ती काव्य आणि नाटकं भगवंता म्हणजे गणेशा तू कुठे धारण केली आहेस? तुझ्या पायातल्या ज्या घागरिया आहेत, ज्या घागऱ्या आहेत, त्याचा जो रुणझुण नाद होतो आहे तो ह्या काव्याचा आणि नाटकांचा अर्थध्वनी आहे. तो त्याच्यामधून ध्वनित होणारा जो अर्थ आहे, तो अर्थ म्हणजे तुझ्या पायातल्या घागऱ्या आहेत, ते हे काव्य आणि नाटक आहेत. आणि म्हणाले नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. नाना प्रमेयांची परी, वेगवेगळ्या प्रकारची जी प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे, निपुणपणे पाहता कुसरी, अत्यंत बारकाईनी जर पाहिलं तर कुसरी म्हणजे बारकाईनी जर ते पाहिले तर ते काय दिसतात आपल्याला? दिसती उचित पदे माझारी. त्या ठिकाणी जी रचना आहे ती जी ज्या पद्धतीने केलेली आहे, त्याची पदपद्धती, त्याची जी बांधणी आहेत ती रत्न आहेत. ते तेथ व्यासादिकांची या मती तेची मेखला मिरविती. आता म्हणाले बारीक म्हणजे जी प्रमेय, कशातनं प्रमेय निर्माण झाली? आता त्या काव्य आणि नाटकाचा अजून विषय चालू आहे. त्या काव्य आणि नाटकांच्या मध्ये असं काही नुसतंच आजकालच्या सारखं म्हणजे आपण ज्याला मुक्त छंदातली कविता म्हणतो, त्या कवितेमध्ये तर आपल्याला काही पत्ताच लागत नाही की काय आहे. आणि कुठेतरी डोळा दिसला, कुठेतरी पाय मोडला आणि मग त्याला चालता येईना, पण मी त्या स्थानावर जाऊन पोचलो, कशाला पत्ता नाही, कारण डोळा कुठे गेला, हा उभा कुठे राहिला, हा चालला कुठे, पोचला कुठे. पण त्याच्यामध्ये तो म्हणतो काय भावनिर्मिती आहे, काय त्याच्या काय आहे, डोळ्याला मुक्त केला, पायाला आणखीन तिसऱ्या ठिकाणी मुक्त केला,
हा कुठं चालला त्याच्यामध्ये ह्याचं मन मुक्त झालं आणि त्यामुळे ह्या मुक्त छंदामध्ये आणि ह्या मुक्त विचारांच्या मध्ये तो जो वाहवला. अहो म्हणाले आमची काव्य नाटकं अशी वाहत नाहीत, आमच्या काव्य नाटकाला सुद्धा एक बंदिस्तता आहे. कशी आहे म्हणाले तर ते सांगतात नाना प्रमेयांची परी, वेगवेगळी त्याच्यातून सिद्धांत किंवा प्रमेय बाहेर पडतात. निपुणपणे पाहता कुसरी, बारकाईने जर पाहिलं तर त्याच्यातलं विशेषता, त्याच्यातलं मोठेपण आमच्या लक्षात येतं. दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. आणि अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये सिद्धांत मांडलेले आहेत असे जे पदबंध आहेत ते सुद्धा रत्न आहेत त्याच्यामधली. त्या घागऱ्या काही नुसत्या नाही केलेल्या, सोन्याच्या घागऱ्यांमध्ये पुष्कळ रत्न बसवलेली आहेत. ती सगळी रत्न त्या काव्य नाटकरूपी घागऱ्यांच्या किंवा पैंजणांच्या मध्ये बसवलेली रत्न आहेत. आणि म्हणून ते सांगतात तेथ व्यासादिकांची या मती, तेची मेखला मिरविती. याच्यामध्ये आता व्यासांसारखे श्रेष्ठ पुरुष आहेत, त्यांनी जे साहित्य निर्माण केलं आहे ती गणेशाच्या कमरेवरची मेखला आहे. व्यासांची बुद्धी चोखाळपणे झळकती. म्हणाले अत्यंत शुद्धपणाने झळकते, कारण त्यांच्या लिखाणात कुठं विकृती संभवतच नाही. आणि त्यामुळे चोखाळपणे झळकती पल्लव सडका. ते कसे आहेत की तो जो पदर आहे म्हणजे जो कमरेला बांधलेला जो शेला आहे मेखला म्हणून, त्या शेल्याचे जो पदर म्हणजे पुढच्या बाजूला जी कलाकुसर केलेली आहे त्याला ज्या दशा सोडल्यात, सडका म्हणजे दशा, तर त्याच्या ज्या दशा आहेत त्या दशा आहेत त्या काय होत आहेत, चोखळपणे शुद्धपणाने त्या चमकत आहेत. म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये असणाऱ्या ज्या अगदी कुठे कानाकोपऱ्यातल्या अगदी रिमोट गोष्टी त्या सुद्धा इतक्या देखण्या आहेत की ज्याची दखल सुद्धा आपण घेणार नाही अशा गोष्टी सुद्धा अत्यंत देखण्या आहेत. आणि देखा षडदर्शने म्हणपिती, तेची भुजांची आकृती. आता आले हे त्यांच्या रूपापाशी. हा त्यांचा गणेश वेगळा आहे बरं का. 6 हातांचा गणेश सामान्यतः काही वर्णन केला जात नाही, पण माऊलींनी जो गणेश वर्णन केलाय तो 6 हातांचा आहे. म्हणून ते म्हणतात देखा षडदर्शने म्हणपिती, जी 6 दर्शनं आहेत त्याची भुजांची आकृती. 6 भुजा त्याच आहेत. आमची षडदर्शनं कोणती आहेत? आमच्याकडे दर्शनांच्या जोड्या आहेत. त्याच्यामध्ये सांख्य आणि योग ही एक जोडी आहे. त्याच्यानंतर न्याय आणि वैशेषिक ही दुसरी जोडी आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही तिसरी जोडी आहे. आणि म्हणून ही 6 दर्शनं आहेत. तर ही 6 दर्शनं म्हणजे गणेशा तुझ्या 6 भुजा आहेत, हे तुझे 6 हात आहेत. म्हणून तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. आता सगळ्या देवतांच्या हातामध्ये आयुध आहेत, तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या गणेशाच्या हातात सुद्धा आयुध आहेत. म्हणाले ती आयुध का आली बरं? त्या आयुधांचं स्पष्टीकरण दिलं. कारण म्हणाले एका दर्शनाचं काही दुसऱ्या दर्शनाशी पटत नाही, त्यांच्यामध्ये विसंवाद आहे. सांख्य जे म्हणतात तेच सगळं योग स्वीकारत नाही, न्याय म्हणतात तेच सगळं वैशेषिक स्वीकारत नाही, जे पूर्वमीमांसा सांगते ते काही उत्तरमीमांसा स्वीकारत नाही. म्हणून ते म्हणतात हा जो विसंवाद आहे ना त्यांच्यातला तो प्रत्येकाने आपल्या शस्त्राच्या रूपाने प्रकट केला आहे. या प्रत्येक हातामध्ये प्रत्येक दर्शनाने एक एक शस्त्र घेतलेलं आहे. म्हणजे मूलभूत ही जी शस्त्र आहेत ही 6 हातात आहे. आणि मुळामध्ये हे 6 हात म्हणजे 6 दर्शन आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण त्याच्यावरती बौद्ध वार्तिकाचा संकेतू जो आहे ते 7वं दर्शन येतं. मग ते कुठे दिलं आहे तर ते योगाच्याच हातामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून दिसायला दर्शनं 7 दिसतील पण हात मात्र 6 आहेत. तर ते म्हणतात की इथे म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती, तरी तर्कू तोची परशु. आता कुठेही तर्क हा शब्द आला की आपण लक्षात ठेवायचं की न्यायमीमांसा. न्याय म्हणजे लॉजिक आणि तर्कशास्त्र म्हणजे त्या ठिकाणी तर्काचा विचार जिथे केलेला आहे त्या तर्काला एक पर्यायी शब्द आहे तो म्हणजे युक्ती. तिथे तर्क किंवा युक्ती असा शब्द आला की त्याला आपण ते न्यायशास्त्र आहे असं समजायचं. आणि त्या शास्त्रावरून कोणत्याही शास्त्राचा अर्थ करताना किंवा वाद करताना तर्काचा उपयोग करताना न्यायशास्त्राचा विचार करावा लागतो. आणि त्या संदर्भामध्ये राजा रामण्णांनी असं म्हटलेलं आहे की मला वेस्टर्न लॉजिकपेक्षा सुद्धा इंडियन लॉजिक जास्त आवडतं. त्याचं कारण असं
की आम्ही जेव्हा आमच्या भौतिकशास्त्रांच्यामध्ये जेव्हा कार्यकारणाचा विचार करतो, कॉज अँड इफेक्टचा विचार करतो, त्यावेळी आम्ही वेस्टर्न लॉजिकनी जातो आणि आम्हाला एखाद्या गोष्टीचं जर उत्तर मिळालं नाही किंवा एखाद्या ठिकाणी जर आम्ही एका क्वेश्चन मार्कवर अडकलो तर म्हणाले मी इंडियन लॉजिकचा उपयोग करतो आणि इंडियन लॉजिकनी मला तो प्रश्न सोडवता येतो. म्हणून भारतीय तर्कशास्त्र हे राजा रामण्णांनी असं म्हटलंय की मला फार आवडणारा विषय आहे. त्यांच्या भवन्स जर्नलमध्ये त्यांनी एक लेख लिहिला इंडियन लॉजिकवरती. तर सांगण्याचा हेतू असा इथे की तरी तर्क तोची परशु, जो परशु आहे तो परशु हे जे अस्त्र आहे ते तर्काचं आहे, म्हणजे न्यायशास्त्राचं आहे. नीतिभेदू अंकुशू, नीतीचा भेद, अंकुशू म्हणजे तो अंकुश हातामध्ये जो धरलेला आहे तो त्या ठिकाणी नीतीचा भेद. नीतीचा भेद कसा, तर त्याच्यामध्ये वैशेषिक, त्याच्यामध्ये प्रमाण प्रमेय असे जे अनेक भेद येतात त्या भेदांचा विचार या ठिकाणी केलाय, म्हणून ते वैशेषिक आहेत. अंकुशू, तो अंकुश रूपाने तो हातामध्ये अस्त्र घेऊन ते वैशेषिक दर्शन उभं आहे. वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. वेदांत हा गणेशाच्या हातामध्ये घेतलेला मोदक आहे, कारण मोदकाचा जो महारस म्हणजे तो ब्रह्मरस आहे आणि त्या मोदकाच्या ठिकाणी महारसू तो मोदकू जो आहे तो कसा आहे, तर तो ब्रह्मज्ञान रूपी म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो रस उत्पन्न होतो असा तो महारसानी युक्त असलेला मोदक म्हणजे वेदांत शास्त्र आहे. त्यानंतर एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, एका हातामध्ये जो खंडित दंत आहे म्हणजे त्या ज्याचा खंडित दंत आहे असा, किंवा भगवंताच्या हातामध्ये जे आपल्याला माहिती आहे गणपतीच्या हातामध्ये असा हत्तीचा खंडित दंत असतो, एक ते पण आयुध त्याच्या हातामध्ये आहे. तर खंडित दंत त्यांनी का घेतलेला आहे, किंवा त्याच्या मूर्तीत एक खंडित दंत आहे आणि तो अर्धा दंत त्यांनी हातात घेतला, कारण आता शेवटी मूर्ती आपण कल्पना करायची आहे. त्यामुळे त्याच्या हातातला जो खंडित दंत आहे तो कोण आहे, तर तो त्यांनी सांगितलाय तो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. ते जे बौद्ध मत आहे त्याचं जे खंडन केलं आहे, कारण ते मत आम्ही उभं राहूच देणार नाही. का, आम्हाला बौद्ध नकोत म्हणून नाही, दुसऱ्याचा विचार परास्त करायचा म्हणून नाही, पण तो ह्या मूळ सिद्धांताला बाधा आणतो म्हणून त्यांना नष्ट नाही करायचं. ते घे माणसं की मार त्यांना, आतंकवादाची सुरुवात. आता काल म्हटलंय त्यांनी की पकडा द्या हाफिजला, असं मी ऐकते की काल रात्रीची एकच बातमी फ्लॅश होऊन गेली की आता आतंकवाद्याला म्हणजे त्यांना पकडायला आता हरकत नाही, अशी काय इंटरनॅशनल लेव्हलवरती काय चर्चा झाली असेल ती. पण या ठिकाणी असा आतंकवाद माजवून कुणाचा विचार दडपून टाकणे ही भारतीयांची परंपरा नाही. आपली जी वैदिक ही जी 6 दर्शनं आहेत, ह्या 6 दर्शनाच्या आधी आपण अवैदिक 6 दर्शनं लिहिलेली आहेत. ती आम्ही आमच्या पुस्तकात स्वीकारत नाही असं नाही, आम्ही ती स्वीकारतो, पण आम्ही त्या मताचं खंडन करतो की हे मत आम्हाला मान्य नाही. कारण हे मत आम्हाला मान्य नाही म्हणजे आमचं मत म्हणून आम्हाला ते दुसऱ्याचं मत म्हणून मान्य नाही. नाही, आम्हाला ते का मान्य नाही, कारण ते तत्वतः सत्यापर्यंत पोचत नाही. आणि आम्ही ज्ञानाची मीमांसा किंवा ज्ञानाची व्याख्या म्हणजे ज्ञान इक्वल टू सत्य अशीच करतो. मला वाटतं या प्रमाणाने ज्ञानाची व्याख्या होत नाही. जे अंतिमतः सत्य आहे, जे टिकणारं सत्य आहे, जे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि जे सत्य असत्याच्या पलीकडचं सत्य आहे. नुसतं सत्य आहे नाही, कारण त्याची दुसरी बाजू असत्य आहे. ते असत्य नाही म्हणून सत्य नाही आहे, ते सत्य, सत्य आणि असत्य ह्या 2 तर्काच्या पलीकडचं सत्य आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हा बौद्ध मताचा संकेत, हा वार्तिकांचा, बौद्ध वार्तिकांचा संकेत आम्ही खंडित केलाय. आणि तो कुणाच्या हातात दिलाय, ज्या हातामध्ये योग आहे, म्हणजे योग हे दर्शन आहे. आणि तो योग दर्शनाचा जो हात आहे त्याच्यामध्ये एके हाती दंतू, त्या हातात अस्त्र काय आहे, तो खंडित दंत आहे. आणि तो खंडित दंत का आहे, तर बौद्ध वार्तिकांचा आहे, कारण बौद्धांचं खंडन केलं आहे म्हणून. आणि हातामध्ये अस्त्र म्हणून, शस्त्र म्हणून जे घेतलेलं आहे ते तो खंडित दंत घेतलेला आहे.